पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह के खिलाफ अंबेडकरवादी अनुयायियों ने अत्याचार अधिनियम के तहत मामला दर्ज करने की मांग की। राज्य के सभी दलों के अंबेडकरवादी अनुयायियों की ओर से आज पिंपरी चिंचवड नगर निगम पर एक विशाल विरोध मार्च निकाला गया। ये मार्च पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह द्वारा विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बनसोड़े के अपमान के विरोध में निकाला गया। इस मार्च में शामिल सैकड़ों अंबेडकरवादी अनुयायियों ने आयुक्त शेखर सिंह के खिलाफ गो बैक के नारेबाजी की। राज्य के अंबेडकरवादी कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि शेखर सिंह जातिगत दृष्टि से अन्ना बनसोड़े का बार बार अपमान कर रहे हैं। राज्य के अंबेडकरवादी कार्यकर्ताओं ने मांग की है कि शेखर सिंह के खिलाफ संवैधानिक पद पर आसीन अन्ना बनसोड़े का अपमान करने के लिए अत्याचार अधिनियम के तहत मामला दर्ज किया जाए और उनका पिंपरी चिंचवड शहर से तुरंत तबादला किया जाए। 4 दिन पहले अन्ना बनसोड़े ने पिंपरी चिंचवड शहर की विकास योजना को रद्द करने की मांग को लेकर एक मार्च में भाग लिया था और नगर निगम में एक बयान देने आए थे। उस समय नगर आयुक्त शेखर सिंह और उनके अधीनस्थ किसी भी अधिकारी ने अन्ना बनसोड़े की बात को स्वीकार नहीं किया था। इसलिए आज नगर आयुक्त शेखर सिंह अन्ना बनसोड़े पर जातिगत दृष्टि से उनके साथ बार बार अपमानजनक व्यवहार करने का आरोप लगा रहे हैं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे हे एका मोर्चाच्या निमित्ताने महानगरपालिकेमध्ये गेले होते। प्रोटोकॉलनुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं निवेदन घेणं कर्मप्राप्त होतं, परंतु महानगरपालिका आयुक्तांनी निवेदन घेतलं नाही। इतरही कोणी अधिकारी त्या ठिकाणी आला नाही। आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस एखादा सुवर्ण मंत्री येतो किंवा उच्चवर्णीय जे काही मंत्री आहेत अशा वेळेस मात्र हे अधिकारी त्यांच्या समोर रस्त्यावरती उभे राहून त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतात, परंतु आमच्यातला अनुसूचित जाती जमातीचा दलित व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर देखील जातीय भावनेतून त्यांचा जो अवमान झालेला आहे हा आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही, हा आजचा मेसेज आहे। तुम्ही आज बघा, मागणी अशी आहे की महानगरपालिका आयुक्ताची हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांच्यावरती जातीय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तातडीने त्यांनी आजची आज माफी मागितली पाहिजे, त्यांनी त्यांची प्रेस नोट जारी केली पाहिजे। यासाठी आज सर्व पक्षीय मोर्चा आहे। या ठिकाणी आपण बघत आहात, हा काय एका पक्षाचा मोर्चा नाहीये, एका गटाचा मोर्चा नाहीये, हा आक्रोश आहे, हा दलितांचा आक्रोश आहे, हा आंबेडकरी चळवळीचा आक्रोश आहे। आणि फक्त नुसता हा जो प्रकार घडलेला आहे, काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब मुंबईमध्ये आले होते। ते मुंबईत आल्यानंतर देखील प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं। एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही। माध्यमांनी दखल घेतली, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, त्यानंतर मात्र त्यांचा विधानसभेमध्ये सन्मान केला। आता आम्ही मोर्चा काढल्यानंतर उद्या म्हणतील अण्णासाहेब तुम्ही या, त्यांचा आम्ही सन्मान करतो। ही वेळ कशाला आली पाहिजे, ही वेळ येऊ नये म्हणून हा आक्रोश आहे आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। महानगरपालिका आयुक्त यांची कृती ही अत्यंत जातीवादी स्वरूपाची आहे। महानगरपालिका आयुक्तांकडून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा 7 तारखेला पहिल्यांदाच अपमान झाला असं नाहीये। ते जेव्हापासून उपाध्यक्ष पदावर आलेले आहेत तेव्हापासून सातत्यानं महानगरपालिकेने त्यांची अवहेलना केलेली आहे आणि ही अवहेलना आंबेडकरी जनता सहन करणार नाही। अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी ते आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत। आंबेडकरी चळवळ ही त्यांच्या सोबत आहे आणि आमच्या आजच्या मोर्चातनं एक स्पष्ट संदेश आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्तांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं हकालपट्टी झाली पाहिजे। केवळ हकालपट्टी नाही तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकून पुण्यातनं बाहेर हाकललं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। हे एक दिवसाचं आंदोलन नाही, ही आंदोलनाची सुरुवात आहे। आजच्या आंदोलनात निषेध सभेनंतरनं आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील आग्रही मागणी करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्हेन केलं पाहिजे, फडणवीसांनी
आणि तात्काळ शेखर सिंग यांची गच्छंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं केली पाहिजे। आजच्या या आंदोलनाला केवळ पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातून आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आलेले आहेत। पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह अनेक लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।